माझे नाव आर्यन विजय जाधव, पळशी गावामध्ये राहणारा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। 10वीला 96.80, स्कॉलरशिपला 246। आचार्य अकॅडमीमध्ये जेई साठी प्रयत्न करतो, कारण IIT मिळवायचं। IIT बॉम्बे किंवा मद्रास खूप वेगळं वाटत आहे आणि स्पर्धेची जाणीव झाली आहे आणि स्पर्धा खरी काय असते ते बारामती या शहरामध्ये कळत आहे। अकॅडमीचं नाव असं कानावर नव्हतं आणि शिक्षकाकडून कळलं की अकॅडमीमध्ये पूर्ण फोकस त्याच विषयावर केला जातो आणि त्यामुळे तिकडं येण्याचं धाड असते। आचार्य अकॅडमीमध्ये आल्यामुळे दिवसभर एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची सवय लागली। मी शिक्षकांसोबत जास्त इंटरॅक्ट करू लागलो, त्यामुळे नवीन गोष्टी कळत गेल्या आणि त्याच मधील आणखी काही नवीन नवीन गोष्टी एखाद्या विषयातील शिक्षकांकडून समजू लागल्या। डाऊट नाही आला तर सर पहिल्यांदा विचारतात, तू काय केलं, तू कुठे चुकलास, म्हणजे तुला कितपत प्रश्न समजलाय हे विचारतात आणि त्यानंतर सांगतात। शिक्षक हे NIT आणि IIT या झाले, शिक्षक खूप समजून सांगतात। 10वी पर्यंत फक्त पुस्तक घेऊन वाचायचं, तेच पाठ करायचं, तेच पेपरात लिहायचं आणि तेच पडत होतं। पण आता IIT मध्ये JEE साठी प्रयत्न करताना तर आपण वाचतो किंवा सोडवतोय, पण त्याहून वेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा त्यातच आणखी काही नवीन कन्सेप्टचा यूज करून बनवलेले प्रश्न असं सोडवायला मला जी स्कॉलरशिप मिळाली त्यामधून खूप घरामध्ये सर्वांनाच आनंद झाला आणि पूर्ण फी माफ झाल्यामुळे तर आणखी आनंद झाला, कारण एकतर आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि वडील शेती करतात, शेतीवर घर चालतं आणि शेतकरी म्हणलं तर थोडी हारापेष्टा तर होत असते, त्यामुळं खूप आर्थिक मदत झाली आहे आणि या आर्थिक मदतीमुळे मी चांगल्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे। जर ती कदाचित मला मिळाली नसती तर माझं IIT मध्ये सिलेक्शन होण्याचं आणि DRDO सारख्या ठिकाणी जायचं हे स्वप्न सुद्धा कदाचित राहून गेलं असतं। वर्गामध्ये तर जरी डाऊट आला तर आम्ही सहज विचारू शकतो, थांबवू शकतो शिक्षक असताना, आम्हालाही कळले नाही कन्सेप्ट याचं विचारू शकतो। हॉस्टेलची लोक जर कुठे दुखापत झाली किंवा आजारी पडलो तर ते स्वतः हॉस्पिटलमध्ये नेतात। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश असेल की त्यांनीही आचार्य अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवावा आणि तो प्रवेश मिळवण्यासाठी ESET नावाची जी आचार्य अकॅडमीची एक्झाम आहे त्यातून चांगल्या प्रकारची स्कॉलरशिप मिळते। ती एक्झाम 23 मार्च 2025 या दिवशी होणार आहे। ते तुम्ही